रामराम मंडळी, आज आपण पुन्हा एक नवीन रिझल्ट घेऊन आलेला आहे. हळदी संदर्भात आहे तो. तर आपण जाणून घेऊ की शेतकऱ्यांच्याच तोंडून जाणून घेऊया की त्यांना काय काय फायदे झाले ते. रामराम साहेब, नमस्कार. आपलं नाव गाव आणि पत्ता सांगताय का? माझं नाव अक्षय प्रकाश नेले, राहणार बोपेगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा. ठीक आहे. आपण जी हळद जे पीक करताय हे आपण गेले किती वर्ष चालू करताय हळद पीक? हे आम्ही झालं 3 वर्ष करतोय. 3 वर्षाला करताय. इथून जे मागायचं हळद करत आहात ते आणि ह्या वर्षी आपण जे हळदीचे पीक आहे या दोन यात म्हणजे एवढ्यात तुम्हाला फरक काय जाणवते आता पिकामध्ये? हिथून मागं जे करत होतो त्यात म्हणजे पाला गोळा केल्यानंतर खांदायला लांबलं किंवा काय झालं हं. तर रान कडक यायचं. बरं. आणि ही तुमची टेक्नॉलॉजी वापरली हं. त्यानुसार म्हणजे यंदा पाला गोळा करून जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले. बरं. तरी रान अजून सुद्धा कडक नाही. मऊ आहे का? हा, रान मऊ आहे. पहिला फायदा हा झाला माझा. हं. आणि दुसरा फायदा म्हणजे जे खतं बितं टाकली होती बरं. त्याचं मिश्रण करून औषध चांगलं घेत आहे. म्हणजे अपटेक करायचं 100% काम करते. 1 नंबर. मालामध्ये आता ह्या वर्षी पावसाचं प्रमाण भरपूर होतं, हो, त्यामुळे बऱ्यापैकी हळदी लागलेलं प्रमाण आहे. तर आपल्या इथं कसं काय, तुम्हाला काय जाणवते आपल्या आपल्या इथं पिकामध्ये? गेल्या वर्षी माझी हळद लागली होती. बरं. यंदा पाऊस जास्त असून सुद्धा लागलेलं प्रमाण कुठंच नाही. एक गांडा सुद्धा अजूनपर्यंत सापडला नाही. म्हणजे लागलेलं तर हे कुठंच नाही. नाही. म्हणजे हे जे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. बरोबर. आता मातीमध्ये तुम्ही जे मगाशी म्हणलं की मऊपणा आहे, तर जरा उकरून दाखवताय कशा पद्धतीने काय हे आहे ते? ठीक आहे. मातीत मऊपणा म्हणजे आधी म्हणजे हाताने म्हटलं तरी आपलं हा. म्हणजे टिकून निघतं. हा, ठिकाणी बरं. आधी मालाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं की बाबा माल आता माल आहे? माल चांगलाच आहे. फक्त आता आमचा काय दोष असेल किंवा काय असेल हा. त्यामुळे थोडा माल पोसायला पाहिजे होता, ते पोसला गेला नाही. बरोबर. म्हणजे माल तर तुम्हाला म्हणजे माझ्या समाधानकारक आहे. समाधानी माल ओके. गेल्या वर्षीपेक्षा तर म्हणजे 1 नंबरच. ओके. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला एवढा करिंग कंपनीसाठी एवढा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार.